मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट संदर्भात एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला. ज्या महिलांची के-वाय-सी झालेली होती, पण त्यामध्ये काही चुका झालेल्या होत्या. त्या चुका कशा दुरुस्त करता येतील याच्यावरती भरपूर कमेंट येत होत्या आणि त्याचसोबत ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीयेत, डिव्होर्स झालेला आहे, अशा महिलांच्या सुद्धा कमेंट येत होत्या, की आमची के-वाय-सी कशी केली जाईल. याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. त्या जी-आरमध्ये अप टू डेट त्या जी-आरमध्ये संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे. ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबतचा हा जी-आर. यामध्ये जी-आर दिनांक पाहू शकता 11 डिसेंबर 2025 चा हा जी-आर आहे आणि जी-आर थोडंसं आपण खाली येऊन पाहूया. डायरेक्ट शासन निर्णय आपण पाहणार आहोत. शासन निर्णय पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत, पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-के-वाय-सी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकांकडे 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी. सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करावयाची आहे. म्हणजे ज्याचे वडील किंवा पती हयात नाहीयेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुम्हाला सर्वात पहिलं पोर्टलवरती जाऊन के-वाय-सी करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे पतीचे किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटित प्रमाणपत्र जे असणार आहे ते तुम्हाला संबंधित अंगणवाडी म्हणजेच तुमच्या गावातील अंगणवाडी किंवा पंचायत समिती या ठिकाणी जमा करायचं आहे. त्यांनी या योजनेच्या तुम्ही वेबसाईट पाहू शकता. या वेब पोर्टलवरील ई-के-वाय-सी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक असल्याने त्या वेब पोर्टलवर आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने या पात्र लाभार्थी महिलांना योजनेच्या वेब पोर्टलवर भेट देऊन ई-के-वाय-सी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात यावी असं क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबतच पाहू शकताय सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील तर अशा लाभार्थ्यांना पुन्हा योजनेच्या वेब पोर्टलवर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्याची एक अंतिम संधी वन टाइम एडिट ऑप्शन 31/12/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तथापि सदर संधी ही शेवटची असणार आहे. तदनंतर त्यामध्ये कोणताही बदल करण्याचा पर्याय उपलब्ध होणार नसल्याने काळजीपूर्वक माहिती भरण्यात यावी. तर इथे सुद्धा महत्त्वाचं सांगण्यात आलेलं आहे, तुमच्याकडून जर के-वाय-सी करत असताना काही चुकीचे पर्याय निवडले गेले असतील तर तुम्हाला फक्त एकच वेळेस एडिटचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. त्यामुळे ह्या वेळेस तुम्ही के-वाय-सी करताना एकदम योग्य पद्धतीने के-वाय-सी करणं गरजेचं आहे. आता जर काही चूक झाली तर ते तुम्हाला पुन्हा दुरुस्त करता येणार नाही असं क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, लाडक्या बहिणींच्या आपल्याला ज्या काही कमेंट येत होत्या त्या कमेंटचं सोल्युशन, परफेक्ट सोल्युशन आज निघालेलं आहे. ज्या महिला घटस्फोटित विधवा महिला होत्या त्यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय महत्त्वाचा असणार आहे आणि ज्यांचा फॉर्म चुकला होता त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असणार आहे. तुम्हाला ई-के-वाय-सी कसं करायचं, एडिट कसं करायचं, अविवाहित किंवा घटस्फोटित महिला असेल तर त्यांची के-वाय-सी कसं करायचं याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.